शासकीय सेवेतील श्रीमती सुजाता मारुती हजारे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला सहाय्यक कृषी अधिकारी पुरस्कार जाहीर। पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो। शिरोळ पंचायत समिती येथील श्रीमती सुजाता मारुती हजारे यांना आदर्श महिला सहाय्यक कृषी अधिकारी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉ. युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉ. रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे, इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे, सचिव संगीता रुग्गे, शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद उपस्थित होते। पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती हजारे यांनी सांगितले, पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉ. रजनी शिंदे, सहसंपादक डॉ. युवराज मोरे। नमस्कार। आपलं नाव? सुजाता मारुती हजारे। आपल्या आतापर्यंतचे थोडक्यात माहिती। मॅडम, मी 1980चा माझा जन्म, माझं माहेर चंदूरला मी राहते। आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ। आमच्या वडिलांनी खूप म्हणजे नाजूक परिस्थितीतून आम्हाला सर्वांना शिकवलं। सर्व आम्हाला मुलींना वेल एज्युकेटेड केलेलं आहे। मी सगळ्यात मोठी, मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये 2004ला जॉईनिंग झाले। त्याच्यानंतर सुरुवातीला माझं जॉईनिंग होतं भुदरगड, त्याच्यानंतर राधानगरी आणि 2007ला मी शिरोळ तालुक्यात आले। शिक्षणाचा प्रवास म्हटला तर माझं लग्न झालं 10वीची एक्झाम झाली आणि माझं लग्न झालं। लगेच 1-2 वर्षात मुलगा झाला मला। त्याच्यानंतर आई वडिलांचा सपोर्ट आणि त्यावेळेस मिस्टरांचा सपोर्ट, त्या माध्यमातून माझे 11वी 12वी परत डिप्लोमा ॲग्री केलं, ग्रॅज्युएशन केलं, परत BSc ॲग्री, असा माझा शिक्षणाचा प्रवास चालू झाला। स्ट्रगल करतच खूप म्हणजे इथपर्यंत पोहोचले, पण त्यासाठी आई वडिलांचा खूप सपोर्ट महत्वाचा होता आणि त्याच्याशिवाय मी करू शकले नसते, हा दिवस बघू शकले नसते, म्हणून आज इथपर्यंत आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस मी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये जॉईन झाले, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करायचं मला भाग्य मिळालं, कारण जो अन्नदाता आहे, जो बळीराजा आहे, त्याच्यासाठी काहीतरी करणे खूप गरजेचं आहे आणि ते माझ्या नशिबाने मला या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळालं। लोकांशी आम्ही ज्यावेळेस त्यांना सबसिडी देतो किंवा ट्रेनिंग घेतो, त्यांच्या सानिध्यात जातो। लोकांचं कसं आहे, तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, म्हणजे सगळं आपल्याकडे आहे, पण आपल्याला ऍक्च्युली काय वापरलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे लक्षात येत नाही। त्या गोष्टी त्यांना त्यांच्यापर्यंत सांगणे, त्यांना बिंबवणे। म्हणजे एक उदाहरण घेतलं तर एक दशपर्णी अर्कचं 1 सेकंदात तुम्हाला उदाहरण सांगते की ज्या प्रकारच्या 10 प्रकारचे जे झाडपाला आहेत, जे बांधावर उगवतात आणि ती झाडं जनावरं खात नाहीत, म्हणजे त्या शेळ्या मेंढ्यांना पण माहितीये की हे खायचं नाहीये। मग तेच 10 प्रकारचे आपण पानं एकत्र घेऊन जर दशपर्णी अर्क बनवला तर 24 प्रकारच्या कीटकनाशक आणि 32 प्रकारच्या बुरशीनाशकाचं कार्य करते। म्हणजे तुम्ही बाजारात जाऊन इतक्या महागड्या जे औषधं आणता, कीटकनाशक असू दे किंवा बुरशीनाशक असू दे, तुम्ही घरच्या घरी ते बनवू शकता आणि एक चांगल्या पद्धतीनं आपण आपलं आरोग्य आणि इतरांचंही आरोग्य सुधारू शकता। हे एक मी प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करते। वेगवेगळी ट्रेनिंग आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत होतात, ते आम्ही पोहोचवतो। त्यांना आपण वेगवेगळ्या सबसिडीही देतो आणि त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट देऊन प्लॉटची परिस्थिती काय आहे, कोणतं औषध फवारलं पाहिजे, कोणतं नाही फवारलं पाहिजे आणि कमी खर्चात जास्तीत जास्त कसं उत्पादन घेईल या दृष्टीने आम्ही नेहमी त्यांना मार्गदर्शन करत असतो। छान आपण माहिती दिली। आज पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन जागतिक महिला निमित्त आदर्श महिला पुरस्काराचा आपण आपलं नाव जाहीर केले, त्याबद्दल आपलं मत व्यक्त कराल का? प्रथमतः मी तुमची खूप 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 आभारी आहे पोलीस मित्र आणि वेद फाउंडेशनची, कारण तुम्ही जो मला पुरस्कार जाहीर केलेला आहे हे खूप माझ्यासाठी कौतुकास्पद आणि आनंदाची गोष्ट आहे। आणि आणखीन पुढे माझं कार्य इथं वाढलेलं आहे की मला आता इथंच थांबून चालणार नाही, खूप मोठी झेप घेतली पाहिजे, अजून माझं कार्य वाढवलं पाहिजे, अजून इतरांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे आणि खरंच तुमची खूप आभारी आहे मी। थँक्यू।